सुरेश धस समाजाकडून संपलेले आहेत. जसे जरांगे संपले तसे आता धस देखील संपलेले आहेत. समाजाशी जरांगे आणि धस यांना काहीही देणं घेणं नाही. धस समाजाशी गोड बोलतात आणि रात्री धनंजय मुंडेंशी सेटिंग करतात असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय. धसांनी हरणांचं मांस खाल्लं म्हणून त्यांना बिश्नोई गँगची आता भीती वाटते. वास्तविक पाहता धस यांनी त्यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे. त्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा असं वक्तव्य वाघमारे यांनी केलंय. धसांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे. मला सांगा, सुरेश धस यांना जे आहे बिश्नोई गँगकडून धमकवण्याचा प्रयत्न नाही असं मला तरी वाटत नाही, परंतु यामध्ये सुरेश धस समाजातून संपलेले आहेत. ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं, माझ्या तब्येतीची काळजी, माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सभेला गर्दी नाही दिसली की तिथं चक्कर येऊन पाडण्याचा सुरेश जरांगे जसा प्रयत्न करतात तसाच सुरेश धसांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे. कारण सुरेश धस डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे. इकडे समाजाला वेगळं बोलायचं, तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन सेटिंग करायची. म्हणजे या दोघांनाही समाजाशी काही घेणं नाही. जरांगेचं तर धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं आणि जरांगे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांना संध्याकाळी भेटतात, खोके घेतात. म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं गोड वाटलं, परंतु समाजापुढे समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता. आज सुरेश धसांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी त्यावेळी हरणाचं, काळवेटाचं, मोराचं मांस खोक्यांच्या माध्यमातून हरणं मारले, काळवेट मारले, मोर मारले आणि त्याचं मांसांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे सुरेश धसांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि सुरेश धसांना बिश्नोई गँगची जर भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्को टेस्ट करा. त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश धसांना बिश्नोई गँगची भीती वाटणार नाही. परंतु सुरेश धसांनी नक्कीच हरणाचं, काळवेटाचं, मोराचं मांस खाल्लेलं असेल म्हणून सुरेश धसांना बिश्नोई गँगची भीती वाटायला लागली असं मला वाटतं.